नमस्कार, आपण पाहत आहात कृषी सेवक न्यूज नेटवर्क। विधानसभा निवडणुकीचा बिगुल अल्पावधीतच वाजणार आहे। सर्वच राजकीय पक्ष व इच्छुकांची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे। रावेर विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढतीची शक्यता आहे। भाजपतर्फे ग्राउंड लेवलवरून निवडणुकीची रचना सुरू आहे। या पक्षातर्फे अनेक जण इच्छुक आहेत। भारतीय जनता पक्षाचे गेल्या 30 वर्षापासून कार्यकर्ते असलेले रावेरचे प्रभारी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। सध्या ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा यशस्वीपणे व खंबीरपणे सांभाळत आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यास या संधीचं सोनं करू असा विश्वास पद्माकर महाजन यांनी व्यक्त केला आहे। श्री पद्माकर महाजन यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांच्या जीवनात अधिक महत्त्वाचे स्थान दिले आहे। त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सर्व शक्ती पणाला लावतात। खेळ, क्रीडा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विविध शासकीय योजनांचा गोरगरिबांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची टीम सतत काम करत असते। अंबिका व्यायाम शाळेच्या माध्यमातून केवळ रावेर शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांनी सामाजिक उपक्रम राबवित जनतेच्या मनात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे। रावेर शहर व परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम टिकून राहावी यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा राखण्याचा त्यांनी वर्षानुवर्षापासून प्रयत्न केलेला आहे। 30 वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर असलेल्या श्री पद्माकर महाजन यांचा मोठा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची फळी आहे। येणारी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांसह समाजातील अनेक घटकांनी त्यांच्याकडे केली आहे। रावेर मतदारसंघाचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर समाजकारणाला राजकारणाची जोड द्यावी लागेल असे मत पद्माकर महाजन व्यक्त करतात। पक्षाने उमेदवारी दिल्यास संधीचं सोनं नक्की करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। पद्माकर महाजन यांनी जाणून घेतलेली भूमिका या नेमकी काय आहे ते पहा। येणाऱ्या रावेर विधानसभेच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा रावेर विधानसभेच्या पूर्व भागामध्ये व अन्य यावल या ठिकाणी काही भागामध्ये सुरू आहे। गेल्या 1 महिन्यापासून बरेच आमचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून माझ्याशी बऱ्याच कार्यकर्त्यांनी संवाद साधला किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण इच्छुक आहात का। सुरुवातीचा प्रश्न होता किंवा पक्ष जो निर्णय घेईन तो आपल्याला मान्य असतो। मग बरीच चर्चा होत असताना तुम्ही मागणी का करत नाही, तुम्ही इच्छुक का नाही, अशी बरीच चर्चा गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे। तरी मी कोणत्या प्रकारचं विषय न करता परत कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधून मग काही व्हॉट्सअप, फेसबुक, काही पेपरच्या माध्यमातून सुद्धा चर्चा झाल्या। मग त्याचाच धागा धरून शेवटी मागल्याशिवाय काही मिळत नाही असा विषय माझ्यासुद्धा लक्षात आला आणि मी सुद्धा आता इच्छुक मी आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे जे नेते आहे त्यांच्यापर्यंत माझी मागणी मी पोचवली आहे। आणि प्रत्येकाला वाटते की माझ्या वाड्यातला, माझ्या गावातला, माझ्या एरियातला आमदार व्हावं आणि पद्माकर महाजन आमदार व्हावं अशी सुद्धा काही भागामध्ये आहे। आणि खरोखर माझ्या पक्षाने मला जर संधी दिली तर ह्या संधीचं सोनं 100% मी करेल। याचं कारण असं आहे की पक्षाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचं युवा अध्यक्ष, युवा कार्यकर्ता म्हणून एक पक्षाचं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न मी करतो आहे। आणि सर्व हे काम करत असताना मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळखसुद्धा आहे। आणि नुसतं राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये कसं काम करता येईल, म्हणजे एखाद्याच्या गोरगरिबाचं काम जर करायचं असलं तर ते 100% व्हायलाच पाहिजे। त्यासाठीच हे पक्ष वगैरे असतात। आणि पक्षाच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्र सरकारच्या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत कशा जातील, जनतेपर्यंत कशा जातील, ह्या जनतेला त्याचा लाभ कसा मिळेल
या माध्यमातून मी बरेच प्रयत्न करत असतो. प्रयत्न करत असताना आमच्या सर्व नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन असते. आमच्या मिटिंगा होत असतात. त्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कोण उपाशी आहे का, कोणी दुःखी आहे का, कोणी आजारी आहे का, आणि आरोग्याच्या बाबतीतसुद्धा आमच्या अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स असेल, रक्तदान शिबिर असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम असतील, त्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा भाग्य मला हे मिळत असते. आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच गोरगरिबांचे कामं करत असतो. ही कामं करत असताना मागचा कोरोनाचा काळ गेला तर अंगाला काटे येता बरेच लोक आपल्यातून निघून गेले. परंतु त्या काळामध्ये भाऊ भावाला बघायचा नाही होत नव्हता. अशा काळामध्ये मी आमची अंबिका व्यायामशाळेची टीम, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते यांनी मिळून जनतेची खूप सेवा केली. न घाबरता आपला जीव मुठीत धरून लोकांशी बोलून लोकांना दवाखान्यापर्यंत नेणं, घरी आणणं. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बनवलेली लस ही जनतेपर्यंत ते पोहोचली आणि जनतेच्या मनातली ही भीती नष्ट झाली आणि हळूहळू लोक रस्त्यावर येऊ लागले. त्यांच्या मनातली भीती निघायला लागली. असे काम करत असताना मी माळी समाजाचा अध्यक्ष 10 वर्ष मी समाजाची सुद्धा सेवा केली. 10 वर्ष सामूहिक विवाह करत असताना 75, 76, 50 जोडपे दरवर्षी विवाह लावण्याचे प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून माझी खरी ओळख तेव्हापासून सुरुवात झाली. मग सामूहिक विवाहाची सुरुवात कशी करायची तर आधी रावेरला सुरुवात केली, त्यानंतर मध्य प्रदेश बऱ्हाणपूरला केली, जामनेरला केली, धरणगाव या ठिकाणी केली. अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही मिटिंगा घेऊन सामाजिक कार्य हे पोहोचवलं आणि हे पोहोचत असताना खरी माझी ओळख त्या माध्यमातून झाली. आणि पक्षाच्या माध्यमातून अनेक पदं पक्षाने मला दिली, मी भूषवली आणि मला ज्या पद्धतीने पद दिलं त्याच पद्धतीचं कार्य करण्याची पद्धत ही माझी असल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय माझ्याबद्दल आहे, तो राहणार आहे. प्रत्येकाला असं वाटते की मी आमदार व्हावं, इकडच्या भागाचा रावेर पूर्व भागातला आमदार व्हावं, पद्माकर महाजन आमदार व्हावं, अशी जनतेची, कार्यकर्त्यांची, सर्वांची, बालगोपालांची, आमचे वयस्कर वडील मंडळी असतील यांची सर्वांची मागणी. परंतु आमचे सर्व नेते आहे, पक्षातले सर्व संघटना आहे, हे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. याच्यामध्ये असं कुठेही मला तिकीट दिलं नाही, मला आमदार केलं नाही म्हणून मी पक्ष सोडून कुठे जातो आहे किंवा मी नाराजी आहे किंवा मी घरात बसला असे विषय माझ्या मनात नाही. किंवा मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आणि खरोखर आमच्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहे, आज महाराष्ट्र कशा पद्धतीने ते हाताळत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे गिरीश भाऊ महाजन असतील, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, आमच्या लाडक्या खासदार मंत्री साहेब त्या असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष अमोलदादा जावळे असतील, हे जे घेतील तो निर्णय मला मान्य राहील. आणि खरंच पक्षाने मला जर संधी दिली तर ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही असं मला खात्री आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला रावेर तालुका म्हणजे एक ग्रामीण भाग म्हटला जातो आणि रावेरचं ग्रामीण रुग्णालय हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रुग्ण ग्रामीण भागातून येत असतात. परंतु हे ग्रामीण रुग्णालय याचं जिल्हा उपरुग्णालय व्हावं, उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर व्हावं, तो एक विषय माझ्या मनामध्ये कधीचा आहे. तसेच क्रीडा संकुलन या भागामध्ये भरपूर क्रीडाप्रेमी आहे आणि ते क्रीडा संकुलन अतिशय व्यवस्थित व्हावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच बेरोजगार विद्यार्थी आहे. शिक्षण खूप झालं आहे, शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांना रोजगार नाही, अशांसाठी काही करता येईल का, असासुद्धा माझा एक प्रयत्न राहील. माझ्याकडे पद असो किंवा नसो, माझ्या भारतीय जनता पार्टीतल्या सर्व नेत्यांशी मी संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालय असेल, क्रीडा संकुलन असेल किंवा बेरोजगारांचा विषय असेल, असे अनेक विषय आहे ते आपल्याला ह्या रावेर व परिसरासाठी, या रावेर विधानसभेसाठी ते कसे मार्गी लावता येईल यासाठी सर्वांची मी भेटीगाठी घेऊन यासाठी जे काही करता येईल यासाठी मी प्रयत्न मी करणार आहे. तसेच मी गेल्या 30-35 वर्षापासून
राजकारणात असल्यामुळे आणि राजकारण न करता समाजकार्य कसं करता येईल, समाजाची सेवा कशी करता येईल याच्यावरती मी जास्त भर दिलेला आहे. परंतु राजकारणाशिवाय समाजाची सेवाही करता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. राजकारणात काम करत असताना समाजाची सेवा करणं हे जास्त मला आवडते आणि सामाजिक सेवा करत असताना मला सर्व जुळलेले भाग, मग इतर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर बाकीचे समाज असतील, अशा लोकांशी माझे इतके संबंध या माध्यमातून आलेले आहे. काम करत असताना समोरचा व्यक्ती मुस्लिम आहे, बौद्ध समाजाचा आहे, तो अजून बारी समाजाचा असेल, वाणी समाजाचा असेल, तो कोणत्याही समाजाचा जरी असला तर तो शेवटी मानव असल्यामुळे, आपलं काम सेवा करण्याचं असल्यामुळे आपण ह्या सर्व जाती धर्माची सेवा करणं म्हणजे राजकारणाचा माध्यम धरून समाजकारण कसं करता येईल या माध्यमातून मी ही सेवा करण्याचं काम मला हे आवडत असते. आणि खरोखर एवढ्या सर्व समाजाच्या बाबतीत मी एक चर्चेचा विषय आहे आणि खरोखर एवढे लोकांची माझ्यावरती एक प्रेमानेचे संबंध असल्यामुळे मला माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाने, माझ्या संघटनेने मला खरोखर ही संधी दिली तर मी खरोखर या संधीचं सोनं करून दाखवेल यात शंकाच नाही.